पार्ट कितवा? फिफ्थ की सिक्स्थ? फिफ्थ. राईट. सो मी कन्सिडर असं केलं की जो ॲडिंग रो आणि कॉलम होता तो फिफ्थ पार्टमध्ये होता, तो ॲडिशनल होता. सो दॅट्स आय मेन्शन देअर. सो चेंजेस करून घ्या किंवा मी तर चेंज करून घेतो वाटलंच तर. जो काही ॲडिशनल होता ॲडिंग अ रो अँड कॉलम्स ते एक्स्ट्रा फाईल पाठवली तो पार्ट फिफ्थमध्ये होते आणि ही आहे ती आता सिक्स पार्ट आहे. बट डोंट वरी, तुम्हाला समजत असेल तर काहीच यामध्ये चेंजेस करायची गरज नाही. But if you want to do the changes, you can do it yourself. Once the file has been shared, you can do a changes as you needed. Okay. So पहा, pandas function. So ही फाईल तर आपण सगळ्यांनी पाहिली, आठवत असेल तर एम्प्लॉय रेकॉर्ड जी ना एम्प्लॉय रेकॉर्ड नावाची एक्सेल होती. बट when we dealing with the pandas with the excel, we are using the syntax like df is equals to pd.read excel आणि फाईल नेम जे काय असेल ते एक्सटेन्शन एक्सेलचं ऑलवेज शुड बी XLSX. जर CSV असेल तर CSV एक्सटेन्शन आणि DFला DF. ओके. ही सेल रन केली तर मला रिझल्ट भेटून जातील. थोडं स्लो चालेल बट डोंट वरी. सो एक्सेल प्रिंट होऊन भेटेल मला इथं. आणि एक्सेलमध्ये काही फीचर्स किंवा काही कॉलम्स आहेत सी लक्षात असू द्या. कॉलमलाच फीचर्स म्हणतात आणि रोलाच रेकॉर्ड पण म्हणतात. सो एकाचे जे दोन नाव आहेत असं म्हटलं तरी चालेल. ओके. सो ओके, ॲज यू कॅन सी द आउटपुट इज हिअर. सो डेटा फ्रेम इज कंटेन एम्प्लॉय ID, फर्स्ट नेम, एज इन इयर्स, वेट इन केजेस, एज इन कंपनी, सॅलरी अँड सिटी. क्लिअर? येस. येस सर. हा तुमचा टोटल डेटा सेट आहे. डेटा सेटचा टोटल शेप काय किंवा डेटा फ्रेमचा शेप काय? 100 rows 7 column. ओके. देन आपण यूज करतो df.describe जे की नो स्टॅटिस्टिकल डेटा देईल त्या डेटा सेटचा किंवा डेटा फ्रेमचा. सो ॲज यू कॅन सी आय एम युझिंग df.describe. So it given all the statistical data of that particular data frame. So it's giving the count, mean, standard deviation, then minimum value, then 25% of that particular column, 50%, 75%, and maximum value of that particular column. So you can see all the details are here. After that आपण पांडाजमध्ये सुरुवातीला पाहिलं होतं. आय एम नॉट शुअर पांडाज और नंपा, पण आपण पाहिलं होतं की एखाद्या टाईपचे ना डेटा टाईपचे फक्त घ्यायचे असतील किंवा सोडायचे असतील तर त्यावेळेस इन्क्लूड आणि एक्सक्लूड यूज करतो. सो df.describe एक्सक्लूड ऑब्जेक्ट, ज्यांची काय ऑब्जेक्ट कॅटेगरी आहेत ना असे एक्सक्लूड करा आणि बाकी सगळ्यांना ना डिस्क्राईब करा. सो यू कॅन सी द रिझल्ट्स आर हिअर. परत इथं फक्त इन्क्लूड ऑब्जेक्ट करा आणि त्या ह्याचे ना जे काय असतील स्टॅटिस्टिकल डिटेल्स तर ते द्या. तर यू कॅन सी द रिझल्ट्स आर हिअर. जर ऑब्जेक्ट असेल डेटा टाईप तर फर्स्ट नेम, सिटी, राईट. df.describe include is equals to all आणि by default df.describe is always including all. Clear? Yes sir. येस सर. पुढे पहा, हे तर वरती आहेच. df.describe, लेट मी चेक वन्स अगेन. 1 2 3 4 5 5 कॉलम घेतले होते आणि इथं पण 1 2 3 4 सॉरी. ओके, जस्ट रिमेंबर, जस्ट मी df.describe यूज करतोय आणि त्यावेळेस काही पास करत नाही. इट विल ओनली कन्सिडरिंग द स्टॅटिस्टिकल डेटा और न्यूमेरिकल डेटा. जस्ट मी इन्क्लूड करतोय त्यावेळेस इट विल कंटेन द ऑब्जेक्ट ॲज वेल ॲज न्यूमेरिकल डेटा, म्हणजे कॅटेगरी प्लस न्यूमेरिकल डेटा. क्लिअर? ज्यावेळेस ऑल म्हणतो त्यावेळेस सगळं येईल आणि ज्यावेळेस फक्त मी डिस्क्राईब देतोय df.describe त्यावेळेस फक्त आणि फक्त न्यूमेरिकल डेटा आहे. लक्षात घ्या, कन्फ्यूज होऊ नका. df.describe ओनली न्यूमेरिकल, df.include ऑल इट मीन्स टेकिंग ऑब्जेक्ट प्लस न्यूमेरिकल डेटा. आणि स्पेसिफिक जर मी मेन्शन करेल असेल df.describe include इज इक्वल टू ऑब्जेक्ट तर फक्त आणि फक्त ऑब्जेक्ट रिटर्न करेल. एनी क्वेश्चन्स या पार्टपर्यंत आतापर्यंत जे काय झालं त्यामध्ये? No sir. ठीक आहे. पुढे पहा, बाय डिफॉल्ट जर वरती पाहत असाल तर इट्स गिविंग 25%, 50% and 75%, राईट. अँड सपोज if I want to do manually or I want to calculate the manually, I can also use this method. df.describe percentiles is equals to 0.25%, 0.5%, I mean 0.50% and 0.75%. सो पर्टिक्युलर कॉलमचे ना ते किती पर्सेंटेज होतं, 25% किती त्या कॉलमचे, 50% किती आणि 75% किती त्या कॉलमचे. सो रिझल्ट आहे हिअर.
सपोज हे जे आहे तर ते बाय डिफॉल्ट तुम्हाला व्हॅल्यू तर भेटत आहेत 25, 50, 75, पण तुम्हाला जर लाईक मॅन्युअली चेंजेस करायचे असतील, मला 30% पाहिजे असतील, 35% पाहिजे असतील एखाद्या कॉलमचे, तर हाऊ आय कॅन डू दिस. सो हिअर इज नो स्टँडर्ड मेथड. सो जिथं तुम्ही पास केली होती ना पर्सेंटेज 25, 50, 75, तिथं तुम्हाला जी पास करायची ते पास करा. सो दॅट्स आय एम पासिंग हिअर 0.25, 0.5, 0.75, 0.3, 0.56. ही जर सेल रन केली तर याचे रिझल्ट्स पाहायला मिळतील. मी दाखवतो सगळं झाल्यानंतर एकदा सेल वाटलं तर मी रन करून दाखवतो सगळ्या. देन स्टँडर्ड डिव्हिएशन आपण पाहिलं होतं. स्टँडर्ड डिव्हिएशन स्टॅटचं पाहताना आठवते. येस सर. सो स्टँडर्ड डिव्हिएशन इज नथिंग बट मीन पासून त्याचा डेव्हिएशन राईट डेटाचं. होणारं व्हॅरिएशन किंवा डेव्हिएशन जे काय असेल हां ते. ओके, सो एम्प्लॉय आय डीचं जे काय स्टँडर्ड डेव्हिएशन आहे ते तिथं मेन्शन केलेलं आहे. देन df.employee id variance इज नथिंग बट स्क्वेअर ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन. स्क्वेअर रूट की स्क्वेअर. स्क्वेअर. राईट. सो एम्प्लॉय आय डी पुष्कर बरोबर सांगतो का सांगतो ह्या स्क्वेअर की स्क्वेअर रूट. पुष्कर आर यू देअर. येस सर. हां बरोबर सांगतो की चुकीचं सांगतो ह्या. बरोबर आहे. ओके मेघा. हा हां तो बरोबर सांगतो चुकीचं सांगतो. तो म्हणतोय व्हॅरियन्स इज नथिंग बट स्क्वेअर ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन. हॅलो. हा ओके अथर्व बरोबर आहे ना मग का काय करेक्शन आहे. बरोबर आहे सर. ठीक आहे. ओके सो पहा देन एम्प्लॉय आय डी व्हॅरियन्स व्हॅल्यू कॅन सी हिअर. देन क्वांटाईल. ओके क्वांटाईल हे पण सांगतो काय किती किती पर्सेंटेज ऑफ डेटा पॉईंट्स त्या लाईनच्या अबो किंवा बिलो आहेत हे दाखवण्याचं काम क्वांटाईल करते. जस्ट मी एम्प्लॉय आय डी यूज करतो आणि क्वांटाईल 0.9 देतोय म्हणजे 90%. तर याचा अर्थ 90% डेटा पॉईंट्स त्या लाईनच्या वरती आहेत एम्प्लॉय आय डीचे. सो 90% डेटा पॉईंट जर लाईनच्या वरती येत असतील तर त्याची क्वांटाईलची व्हॅल्यू काय आहे तर ही क्वांटाईलची व्हॅल्यू आहे. जर डिटेलमध्ये थेरी वाचायची असेल तर खाली मी ॲड केली आहे. इन डेटा सायन्स इज अ क्वांटाईल इज अ स्टॅटिस्टिकल मेजर यूज टू अंडरस्टँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटा सेट. जे काय डेटामधल्या जे काय मी फीचर पकडतो किंवा अख्खा डेटा सेट पकडत असेल तर त्याचं ओव्हरऑल डिस्ट्रीब्युशन काय आहे हे सांगायचं काम क्वांटाईल करत आहे. ओके it divides the data into intervals with the equal probabilities giving you insights into the spread and skewness. ओके जो काय तुमचा डेटा डिस्ट्रीब्यूट झाला आहे त्याचा स्प्रेड आणि स्क्यूनेस द्यायचं काम हे करते. स्क्यूनेस आपण पाहू पुढे आउटलायर वगैरे गेल्यानंतर तुम्हाला समजून जाईल पुढे. ओके in context of our code or your code df.employee quantile is 0.95. the quantile function is used to find the value below which given percentage of the data false. ओके रेंज दिले मी 0.9. सो एम्प्लॉय आय डी हा तर कॉलम नेम आहे आपल्याला माहिती आहे. क्वांटाईल 0.9 मीन्स कॅल्क्युलेट द 90% ऑफ द एम्प्लॉय डी. जे काय एम्प्लॉय आय डी आहे ना त्याचे 90% डेटा पॉईंट्स मी तर म्हणत असेल वरती पडतात का खाली पडतात बिलो लाईन और अबो लाईन. द 90% percentile means 90% of the data values are below the point and 10% are above the line. 90% व्हॅल्यू या खाली असतील आणि 10% व्हॅल्यू वरती असतील. जर हे मी कंडिशन मनानं दिले 90% लक्षात असू द्या. जर तुम्ही मशीन लर्निंगमध्ये गेलात तर तुम्हाला क्यू प्लॉट नावाची कन्सेप्ट आहे. तिथं ना क्वांटाईल प्लॉट तुम्हाला पाहायला मिळेल किंवा यापेक्षा डिटेलमध्ये पाहायला मिळेल. सध्या फक्त माहिती असू द्या या गोष्टी. क्वांटाईल इज गिव्स अ स्टॅटिस्टिकल मेजर यूज टू अंडरस्टँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटा सेट. आणि जर एखादी व्हॅल्यू जर 50% वगैरे म्हणत असेल किंवा 90% तर इट मीन्स दॅट डेटा व्हॅल्यूज आर बिलो पॉईंट अँड जे काय रिमेनिंग आहे इट्स अबो दॅट डेटा पॉईंट और अबो दॅट लाईन. ओके क्लिअर. येस सर. ओके नेक्स्ट टायटॅनिक मूवी कोणी बघितला आहे किंवा सगळ्यांनीच पाहिला असेल. ठीक आहे पाहिला असेल तर पाहायची गरज नाही. डेटा सेट आहे आपल्याकडे टायटॅनिकचा. सो टायटॅनिकच्या जहाजामध्ये किती लोक मेले होते अंदाजे. डोंट गो फॉर गुगल सर्च. माहीत असेल तर सांगा. नाही माहित आता आठवत नाही म्हणजे. ठीक आहे आय थिंक 1000+ और 1500+ लोक गेले होते टायटॅनिकमध्ये. ओके सो हा टायटॅनिकचा डेटा सेट आहे. उद्या सांगेन टायटॅनिकची एक्झॅक्ट स्टोरी काय आहे पण आज डेटा सेट पाहून घ्या. असं म्हणतात की एक मागच्या बॅचला स्टोरी सांगितली टायटॅनिकची पूर्ण. ओके टायटॅनिकचा ॲक्सिडेंट कसा घडला रिझन काय होतं कुठं ते म्हणजे एवढं सगळं का घडलं याचं रिझन काय होतं.
पूर्ण स्टोरी आहे. कारण तुम्हाला माहिती आहे टायटॅनिक ना सगळ्यात मोठी जहाज होती किंवा मोठी सगळ्यात जहाज. लेंदी जहाज होती आणि त्याच्यातल्या फॅसिलिटी किंवा एवढ्या गोष्टी हाय क्लास होत्या, इवन यू कांट इमॅजिन. ओके. आणि आय थिंक त्यावेळेसचं जे काय अमाऊंट होतं ते आय थिंक 7 मिलियन का काय तर त्यांनी खर्च केले होते. आताचं इन्फ्लेशन रेट आणि जर तुम्ही गोष्टी पकडत असाल तर तेव्हाचे 7 मिलियन म्हणजे आताचे जवळपास 400 मिलियन. ओके. सो एवढं फक्त एका जहाजासाठी त्यांनी खर्च केलं होतं. सो ते टायटॅनिक होतं, त्यामध्ये ना भरपूर मोठमोठ्या लोकांनी बुकिंग केल्या होत्या. कारण आणि त्यांचं ना हे होतं, जो काय बनवणारा होता ना त्यांनी म्हटलं होतं की जहाज बुडणारच नाही एवढा त्यांना फुल कॉन्फिडन्स होता. बट सगळ्या गोष्टी डाऊन कुठं झाल्या, ज्यावेळेस आईसबर्ग एक धक्का दिला किंवा टक्कर झाली त्या जहाजाची आईसबर्गसोबत. त्यावेळेस ना सगळ्या गोष्टी या जे काय होतं त्यांचं प्रिडिक्शन, जे काय प्रोबॅबिलिटी सगळ्या बुडाल्या त्या जहाजासोबत. सांगेन उद्या स्टोरी डिटेलमध्ये सांगेल, डोंट वरी, सांगेन उद्या स्टोरी. पण आता डेटा सेट समजून घ्या. डेटा सेट समजल्यानंतर स्टोरी जास्त समजायला सोपं जाईल तुम्हाला. ओके. सी पॅसेंजर आय डी म्हणजे पॅसेंजरचा नंबर आहे. आपल्याकडे फक्त 891 ह्याचा डेटा आहे जे काय पॅसेंजर होते. तसे तर 1500 किंवा त्यापेक्षा जास्त पॅसेंजर असतील, बट आपल्याकडे एवढाच डेटा आहे. पॅसेंजर आय डी हा आहे. सर्वाईव्ड 0 म्हणजे तो गेला, जिवंत नाही. 1 म्हणजे ही सर्वाईव्ड, ओके, किंवा जिवंत आहे तो किंवा वाचला. पी क्लास इट्स पॅसेंजरचा क्लास, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास. जसे आपल्या रेल्वेमध्ये क्लास असतात ना एसीचे, 3 टायर, 1 टायर, 2 टायर, तसं हे पॅसेंजर क्लास आहेत. देन नेम ऑफ पॅसेंजरचं जे काय नाव आहे ना ते असेल. जेंडर, यामध्ये पॅसेंजरचं जेंडर असेल, मेल फिमेल जे काय असेल ते. देन यू कॅन सी द एज ऑफ पॅसेंजर इज ऑल्सो देअर. ओके. आता हे सी पहा, सिब आणि SP, ओके, म्हणजे सिबलिंग आणि स्पाऊस असेल तर 1 आणि 0 कॅटेगरी असेल तर 1, नसेल तर 0. आयदर इट विल बी सिबलिंग ऑर स्पाऊस, तर 0 आणि 1 डेनोट केलं तर असेल तर 1, नसेल तर 0. पॅरेंट आणि चाइल्ड, इट्स इंडिकेट द पार्च. ओके. पॅरेंट असेल तर पॅरेंट किंवा चाइल्ड असेल तर 1, नसेल तर 0, 0. ठीक आहे. जे सिबलिंग आणि स्पाऊस असतील ते पॅरेंट आणि चाइल्ड नसणार आहेत, लक्षात घ्या. क्लिअर? समजते का डाऊट यामध्ये? जे सिबलिंग आणि स्पाऊस आहेत या दोघांपैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असतील तर ते पॅरेंट आणि चाइल्डच्या कॅटेगरीमध्ये येत नाहीत. क्लिअर? का काय स्टील डाऊट आहे? सांगू एखादं एक्झाम्पल देऊन. समजलं ना? ओके. बाकी कोणाला डाऊट आहे 2 कॉलममध्ये? ठीक आहे, मग या पुढे. तिकीट, हे तिकीट आहे जहाजचं. ओके. सो इट्स लाईक तिकीट नंबर आहे, जसं तुमचं PNR रेल्वेचा नंबर येतो ना, तो तसा हा नंबर आहे. देन फेअर, चार्जेस किती होते, फीस किती होते. तर हे आपल्या इकडचं नाही, हे युनिट आय मीन इट्स पाऊंड. सो हे पाऊंडमध्ये आहे, आपलं नाही. हे 7.25 वगैरे काय नाही, आपलं हे कॉस्ट वेगळी आहे. देन केबिन कोणतं होतं तर त्याबद्दल हे डिटेल्स आहेत. आणि एम्बार्क म्हणजे तो कुठून चढला होता, त्याचं बोर्डिंग पॉईंट कोणता होतं. बोर्डिंग पॉईंट म्हणजे तुम्ही कुठून चढणार. जस्ट ॲज की ट्रेन हॅज बीन स्टार्टेड फ्रॉम CSMT, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई. ओके. तर मग पुढले जे स्टॉप आहेत ते मे बी दादर असेल किंवा आणखी असे भरपूर ना बोर्डिंग पॉईंट असतील. सो तसा बोर्डिंग पॉईंट जो सांगितला तर तसा आहे. यामध्ये S नावाचा एक आहे, C नावाचा, S आणि असे आहेत, किंवा Q नावाचा. जर यांची फुल फॉर्म पाहिजे असेल तर माझ्याकडे मेटा डेटाची फाईल आहे. या फाईलमध्ये तुम्हाला अख्खा ना रिसर्च पेपर म्हणता येणार नाही, बट दॅट ऑल काइंड ऑफ तुम्हाला यामध्ये गोष्टी वाचायला मिळतील. इट्स नॉट मॅन्डेटरी, बट इफ यू वॉन्ट टू एक्सप्लोअर इन गो इन डिटेल यू कॅन रीड इट. सो एक्सप्लेनेशन आहे डेटा सेटचं, बट स्टोरी नाही यामध्ये. मी कशाबद्दल सांगतो? क्लास. ओके, ठीक आहे. सो हे लक्षात असू द्या. हे पाऊंड, मी जे काही फीस सांगितली फेअर, हे अप्पर क्लास, लोअर क्लास, मिडल क्लास. जसं AC मध्ये असतं ना वरती, मिडल आणि लोअर, आय मीन रेल्वेमध्ये, सो सेम सिस्टम. देन हे तर झालं होतं. क्लास एम्बार्क. ओके. सो पोर्ट ऑफ एम्बार्शन कुठून चढला होता तो, सो C आहे, देन Q आहे आणि हे S आहे. सो इथे टोटल 3 बोर्डिंग पॉईंट आहेत. या 3 बोर्डिंग पॉईंटवर पॅसेंजर चढलेले आहेत. ठीक आहे. फाईल शेअर करू, डोंट वरी, कुठेच जात नाही फाईल.
ठीक आहे. सो ही CSV मी ना प्रिंट करून घेतली. ठीक आहे. यू कॅन सी द CSV फाईल. देन शेप कॅल्क्युलेट केला, df डॉट शेप. सो शेप असा आहे 891 आणि 12, 891 रोज 12 कॉलम्स. देन इजेने मिसिंग व्हॅल्यू काय आहेत का चेक करतोय. तर आहेत का मिसिंग व्हॅल्यू? आहेत. कुठं? एज आणि केबिन आणि एम्बार्क मध्ये. ओके फाईन. मिसिंग व्हॅल्यूचं जर मीन काढायचं असेल तर यू कॅन कॅल्क्युलेट दिस. मिसिंग व्हॅल्यूचं जर मीन जर 0 येत असेल तर त्याचा अर्थ मिसिंग व्हॅल्यू नाही तिथं. मिसिंग व्हॅल्यूचं मीन काहीतरी येत असेल, नॉन 0 येत असेल तर इट मीन्स दॅट ऑब्वियसली देअर आर मिसिंग व्हॅल्यूज. देन युनिक. युनिक नावाचं एक कन्सेप्ट आहे किंवा एक फंक्शन आहे. सो DF डॉट आणि कॉलम नेम तुम्ही जर युनिक जर पास करत असाल तर जे काही युनिक कॅटेगरी आहेत ना त्या कॅटेगरी तुम्हाला मिळतील. जर मी युनिक यूज करत असेल तर किती टाईपचे युनिक कॅटेगरी आहेत हे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मी जर व्हॅल्यू काउंट यूज करत असेल तर एक कॅटेगरीमध्ये टोटल काउंट किती आहे हे पाहायला मिळतं. एक्झाम्पल देऊन सांगतो. मी जर युनिक यूज करत असेल तर माझ्याकडे 2 कॅटेगरी आहेत, मेल आणि फिमेल या 2 युनिक कॅटेगरी आहेत. मी युनिक वापरत आहे म्हणजे कॅटेगरी काउंट, म्हणजे मेल एक कॅटेगरी झाली, फिमेल दुसरी कॅटेगरी, म्हणजे टोटल माझ्याकडे 2 कॅटेगरी झाल्या. आता व्हॅल्यू काउंट जर म्हणत असेल तर प्रत्येक कॅटेगरीमधला काउंट किती आहे, फिमेल किती आहेत, मेल किती आहेत. क्लिअर? दॅट्स ऑल अबाउट व्हॅल्यू पॉईंट, सॉरी व्हॅल्यू काउंटबद्दल. थर्ड पॉईंट होता तो. ओके, समजलं सर. ठीक आहे. सो तेच आहेत गोष्टी खाली. DF डॉट कॉलम नेम डॉट युनिक. सो यू कॅन सी द टू द डिफरंट फीचर्स, 2 डिफरंट कॅटेगरीज आर इन सिंगल फीचर. जेंडर नावाच्या फीचरमध्ये 2 कॅटेगरी आहेत युनिक, मेल आणि फिमेल. युनिक its count will be obviously 2 because we have 2 categories, male and female. Then coming to the third point, that is nothing but the value count. It gives the value count for each gender, male and the female. Clear? Now Yes. PD dot cross tab हे एवढं इम्पॉर्टंट नाही बट माहिती असू द्या. PD dot cross tab used to perform a simple cross tabulation of 2 or more column. जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर कॉलमचं जर क्रॉस टॅब्युलेशन ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर यू कॅन यूज PD dot cross tab. So let's see. DF is equals to column name survived dot value count. 0 stands for किती टोटल, म्हणजे किती टोटल ना गेले, दगावले, ओके, किंवा जिवंत राहिले नाहीत. 1 स्टँड फॉर तेवढे वाचले लोक त्यामधनं. PD dot cross tab DF of survived कोमा DF ऑफ जेंडर. ओके, सी पहा, जेंडर आणि किती वाचले हे जेंडर वाईज आपण सेग्रिगेट करणार आहोत. फिमेल 81 गेल्या, ओके, आणि किती वाचल्या 233. मेल किती गेले 466, वाचले किती 111. एनीवन नो रिझन काय होतं? हा, त्यांना दुसऱ्या बोटीत बसून दिलं होतं जे लहान मुलं आणि बायका. ओके, प्रायोरिटी दिली होती की जे महिला आणि लहान मुलांना त्यांना प्रायोरिटी दिली होती, त्यांना अगोदर बोटीमध्ये जा म्हणजे बुडताना. ओके, दॅट इज द मेन रिझन की हे का वाचले जास्त. देन सर्वाइड वर्सेस सर्वाइड आणि क्लास, कोणत्या क्लासमध्ये लोक किती जास्त गेलेत ते पाहू. ओके, पॅसेंजर क्लास आणि सर्वाइव्ह. ओके, हे सगळं आपण क्रॉस टॅबचा यूज करून करतो, लक्षात घ्या. आपण अगोदर जे नॉर्मली फंक्शन वापरत होतो ते स्ट्रेट फॉरवर्ड होते. क्रॉस टॅब आहे ते दोघांना कम्पेअर करता येते, हे वर्सेस ते, किंवा दोघांना कम्पेअर करून तुम्हाला कन्क्लुजन काढता येईल. इथं जसं कन्क्लुजन काढलं फिमेल जास्त वाचल्या, बरोबर. इथं जर येत असेल तर सर्वाइव्ह वर्सेस P क्लास, तर कोणत्या क्लासमध्ये लोक जिवंत राहिले किंवा कोणत्या क्लासमध्ये जास्त मेले. ओके, सो 0 क्लासमध्ये आय मीन फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, जास्त लोक थर्ड क्लासमध्ये होते, बरोबर. 370 लोक होते थर्ड क्लासमध्ये. सॉरी, इट्स टोटल काउंट जर कम्पेअर करत असाल, 370 गेले 120 वाचले, 97 गेले 87 वाचले, 80 गेले 136 वाचले. जर तुम्ही प्रिपरेशन काढत असाल आउट ऑफ 100 याचा टोटल काउंट काढा आणि पर्सेंटेज काढा, कळेल की कोणत्या क्लासचे गेलेत आणि कोणत्या क्लासचे जास्त वाचलेत. करायची असेल तर इच्छा तर करा. लाईक जस्ट ॲज अ उदाहरण देतोय, समजून घ्या 136 + 80 200 येते. ओके, म्हणजे 200ला 80 आणि 200ला 136, तर म्हणजे 100ला किती, लाईक 100ला समजा 30 येत असेल आणि 100ला 70 येत असेल, तर
फर्स्ट क्लासचे 70% लोक वाचले, 30% लोक गेले, असा मिनिंग होते. सो इफ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट द पर्सेंटेज यू कॅन ऑल्सो कॅल्क्युलेट. क्लिअर? बट नॉट मॅन्डेटरी, इट्स युअर ओन चॉईस. देन सीबॉर्न नावाची लायब्ररी आपण पाहिलं होतं, फक्त ऐकलं होतं याबद्दल की या लायब्ररीचा यूज करून ना तुम्ही डेटा व्हिज्युलाइज करू शकता. सो लेट्स सी, सीबॉर्न आहे, मॅटप्लॉटलिब आहे, या गोष्टींचा यूज तुम्ही करून डेटा व्हिज्युलाइज करू शकतात. सो पहा, इम्पोर्ट सीबॉर्न ॲज SNS, SNS.counterplot x is equals to df.survive. ओके, सो एक साईडला काउंट आणि दुसऱ्या साईडला सर्वाइव्ह. ओके, 0 इंडिकेट्स की टोटल किती जणांची डेथ झाली, 1 इंडिकेट्स की किती जण सर्वाइव्ह झाले. सो कशाचा आकडा जास्त आहे, वाचले की गेलेले? ओव्हरऑल कम्पेअर केला तर गेलेले. राईट. ते माहीत आहे, जहाज आहे ना त्या आईसबर्गला आदळून ना फुटली होती, त्यामुळे पाणीमध्ये शिरलं होतं. सांगेन उद्या डिटेलमध्ये स्टोरी, डोंट वरी. SNS.countplot x is equals to df, survived, ह्यू इज इक्वल्स टू जेंडर. हे कलरसाठी वगैरे या गोष्टी यूज करतात, लक्षात असू द्या. डिफरंट कलर आणि दुसरी कॅटेगरी वगैरे पकडण्यासाठी. ह्यू इज इक्वल्स टू df.gender. ओके, सो वेगवेगळ्या 2 कलरना जेंडर दाखवण्यात येईल आणि आपण चेक करू ती कोणती कॅटेगरी जास्त आणि किती जण गेले. सो आपल्याला ऑलरेडी माहीत आहे की मेल जास्त गेले होते, आय मीन वाचले नाहीत, फिमेल जास्त वाचल्या जर रेशो कम्पेअर करत असाल तर. हे 400च्या पुढे होते, वाचले लाईक अप्रॉक्सिमेटली 50 असं म्हटलं तरी चालेल. हे अप्रॉक्सिमेटली 50-100च्या आसपास होते, वाचले भरपूर, म्हणजे सॉरी हे मेले. ओके, आणि हे वाचले लाईक जस्ट अजून हा जर 200 काउंट असेल तर 200पैकी यातले समजा 170 जण गेले आणि 30 जण फक्त वाचले. यांचा जर काउंट सपोज 150 असेल तर 150पैकी जवळपास 130 जण वाचले आणि 20 जण गेले. ठीक आहे, सो असा रेशो किंवा प्रिपोर्शन आहे म्हटलं तरी चालेल. प्रिपोर्शन एक्झॅक्टली तसं नाही, पण एक्झाम्पल देऊन सांगितलं की कोणती कॅटेगरीमधले जास्त वाचले आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये जास्त गेले. क्लिअर? Yes. देन क्लास वाईज आहे की कोणत्या क्लासमध्ये जास्त गेले, कोणत्या क्लास मधले कमी गेले. हे आपण ऑलरेडी नंबर्समध्ये पाहिले, हे ग्राफिकलमध्ये आहे. ओके, जस्ट थोडं प्री डिस्कशन आपलं झालं की आपण ना व्हॅल्यू काउंट्स नावाचं फंक्शन यूज करून त्या स्पेसिफिक कॅटेगरीमधला काउंट किती आहे घेतो. ओके, सो सर्वाइडमध्ये टोटल गेलेले आहेत 547 आणि वाचलेले आहेत 344. सो ऑब्वियसली जे गेले त्यांचा काउंट जास्त आहे ॲज कम्पेअर टू जे जिवंत आहेत 344. म्हणजे जिवंत होते, सॉरी सध्या असतील का नाही आय एम नॉट शुअर, बट जे असेल ते असेल, जिवंत होते. सो व्हॅल्यू काउंट्स टू जे काय व्हॅल्यू काउंट्स येईल तो डिक्शनरी फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो यू कॅन सी दॅट इज कन्वर्जन इन टू द डिक्शनरी फॉर्म विच इज कॉम्बिनेशन ऑफ द की अँड द व्हॅल्यू पेअर्स. देन मी DF परत कॉल केली, जी होती ती. सो यू कॅन सी द DF इज बिलो. देन आय एम युझिंग द रिप्लेस फंक्शन. आय एम नॉट शुअर हे तुम्हाला सांगितलं आहे का नाही, बट स्टिल आय एम रिपीटिंग. मशीन डझंट अंडरस्टँड द categorical data or the text. Okay, machine only understand the numbers 010110. Okay, अशा फॉर्ममध्ये मशीन फक्त नंबर समजते. So what we are doing, we are converting the text data into numerical data, and that's method or the strategy is called as the encoding. So conversion of text data into numerical data, it's called as encoding. So basically there are many more types of encoding. जर पण बेसिकली ज्या मेजॉरिटी केसमध्ये वापरतात त्या टाईपचे एन्कोडिंग आहेत, लाईक लेबल एन्कोडिंग आहे. आपण पुढे पाहू, डोंट वरी, डेटा सायन्स स्टार्ट झाल्यानंतर मी फक्त वरचुअर आयडिया देतो आहे. सो त्यामध्ये असेल लेबल एन्कोडिंग आहे, देन वन हॉट एन्कोडिंग आहे, फ्रिक्वेन्सी एन्कोडिंग आहे, हॅश एन्कोडिंग आहे, मल्टिपल मेथड्स आर देअर, बट आपण मेजॉरिटी केसेसमध्ये लेबल आणि वन हॉट एन्कोडिंगच वापरतो. सो या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर मी सांगतो कोणती एन्कोडिंग वापरले ते. पुढे या. सो ॲक्च्युली इट्स नो द लेबल एन्कोडिंग. आणखी सांगतो वन हॉट एन्कोडिंग मी पुढे आल्यानंतर सांगतो, सध्या फक्त लेबल एन्कोडिंग समजावून घ्या. लेबल एन्कोडिंग म्हणजे अशा ठिकाणी तुम्हाला वापरता येईल जिथं ना तुमच्याकडे मिनिमम कॅटेगरीज आहेत आणि डेटाची काहीतरी ऑर्डर आहे असं मध्येच
चालते. नॅचरल ऑर्डर आहे डेटाची असं म्हटलं तरी चालेल. सो त्या केसमध्ये यू कॅन असाइन this type of encoding techniques like label encoding. Natural order असेल किंवा specific order असेल किंवा limited category असतील, then you can go for this type of encoding. And then apart from second, which is कोणती encoding सांगितली दुसरी, one hot encoding, right? Yes. So one hot encoding मध्ये डेटा हा त्यामध्ये डेटामध्ये ऑर्डर वगैरे असा काही प्रकार नसतो. देर इज नो स्पेसिफिक ऑर्डर हॅज बिन देअर. सो या नॅचरल ऑर्डर पण त्यामध्ये नसते. त्या केसमध्ये आपण वन हॉट एन्कोडिंग वापरतो. ते सांगेन नंतर पुढे आल्यानंतर. ओके. सो सध्या फक्त माहिती असू द्या आपण लेबल एन्कोडिंग परफॉर्म केले. ओके. df dot replace, we are replacing male with the 1 and the female with the 0, in place is equal to true. म्हणजे डेटा फ्रेममध्ये जिथं जिथं मेल असेल ना तिथं तिथं 1 आणि जिथं जिथं फिमेल असेल तिथं तिथं 0 क्रिएट व्हायला चालू होईल. गॉट इट. जेंडरमध्ये बघा 1010 झाले. अगोदर तिथं मेल फिमेल असतील. क्लिअर? येस सर. नेक्स्ट Yes. df डॉट इन्फो. त्या डेटा सेट बदलायची जर डिटेल्स घ्यायची असेल तर तुम्हाला df डॉट इन्फो सर्च करून डिटेल्स पाहता येतील. तर यू कॅन सी द रिझल्ट्स आर हिअर. ओके. आणि टोटल मेमरी कन्झ्युम केलेलं आहे 83.77 KB. एक क्वेश्चन आहे, तुम्ही मला सांगा ते किंवा एक स्टेटमेंट आहे, इट्स राईट ऑर रॉंग. AI कॅन कन्झ्युम more वॉटर अँड इट कॅन ऑल्सो कॉज इन फ्युचर स्कार्सिटी ऑफ वॉटर. मराठीमध्ये सांगतो, AI ना वॉटर कन्झ्युम करते आणि फ्युचरमध्ये AI-मुळं पाण्याचं ना तुटवडा किंवा अभाव जाणू शकतो किंवा असा प्रॉब्लेम कमी पाणी असण्याचा क्रिएट होऊ शकतो इन फ्युचरमध्ये. इट्स ट्रू ऑर फॉल्स? युअर टाइम स्टार्ट नाव. येस. फॉल्स. ओके. बाकी आहेत ना बाकी का झोपी गेले? Hey. ट्रू ऑर फॉल्स? ठीक आहे. सगळे शेवटी मी सांगतो, डोंट वरी, सांगतो आन्सर. df ऑफ एम्बार्क, नवीन कॉलम आहे एम्बार्क नावाचा. सो त्याचा व्हॅल्यू काउंट की कोणत्या बोर्डिंग पॉईंटवरनं किती पॅसेंजर बसले होते. सो एसवरनं 644 बसले होते, सीवरनं 168, क्यूवरनं 77 आणि 100 नावाचा काहीतरी वेगळा प्रकार आहे. ओके. सो त्यावरनं 100. ओके. आय थिंक मिसिंग व्हॅल्यू वगैरे काही तर अशातला प्रकार नाही. लेट मी चेक की एक्झॅक्टली काय आहे डेटा सेटमध्ये किंवा डेटामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. सो दॅट्स वाय इट्स गिविंग 100. गाडीचा आवाज भरपूर येतो ना? येस सर. आय डोंट नो हु इज देअर. लेट इट बी. हे एम्बार्क आहेत. ओके. मे बी डेटामध्ये सेम असेल, काहीतरी मेन्शन केलेलं असेल SC आणि Q आणि 100 नावाचं. दॅट्स वाय ही इज कमिंग हिअर. किंवा पाहिजे असेल तर आपण एक वेळेस ना रन करून पाहू असेल, कळेल एक्झॅक्टली काय आहे. इज ऑब्वियसली 100 इज देअर. दॅट्स वाय इट्स गिविंग टू. ओके. ओके. जिथं तुमचे एम्बार्क आहेत ना त्या ठिकाणी डेटामध्येच 100 आहे लिहिलेलं. डोंट वरी. बट रिअल लाईफमध्ये डेटा नाही यापेक्षा जास्त खराब असतो, ट्रस्ट मी. ओके. देन रिप्लेस. आता आपण काय करणार आहोत रिप्लेस. तर जिथं जिथं ना कॅटेगरिकल डेटा आहे त्या डेटाला आपण न्यूमेरिकलमध्ये कन्वर्ट करत आहोत. सो डुईंग अगेन लेबल एन्कोडिंग. एसला 0 असाइन करतो आहे, सीला 1 आणि क्यूला 2 असाइन करतो आहे. सो आय हॅव असाइन द व्हॅल्यूज फॉर एम्बार्क. And now you can see the conversion has been done 0 1 2 like this. Then age. ओके. मिसिंग व्हॅल्यू पाहिल्या मग आपण कॉलममध्ये आहेत. सो जे काय एज नावाचा कॉलम आहे त्यामध्ये मिसिंग व्हॅल्यू आहेत. सो एक मी स्टॅटिक व्हॅल्यू पास करतो 1000 आणि त्यानं मला ना फिलअप करायचं आहे. सो df डॉट एज डॉट फिल एन 1000 इन प्लेस इज इक्वल्स टू. सो आय हॅव फिल नाउ द मिसिंग व्हॅल्यूज फ्रॉम द एज कॉलम. अँड नाव यू कॅन सी काही मिसिंग व्हॅल्यू आहेत का एजमध्ये? नाही ना? नाही. ठीक आहे.
सो पहा जर तुम्ही चेक केला डेटा टाईप तर एजचा कोणता आहे, फ्लोट आहे, राईट. पण आपल्याला इंटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करतो, आपल्याकडे एक सिम्पल आहे टेक्निक. सो जे काय असेल कॉलम df डॉट एज इज इक्वल्स टू df डॉट एज आणि कोणत्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करायचं ते. सो ॲज टाईप ऑफ इंट म्हणजे इंटमध्ये कन्वर्ट करायचं फ्रॉम फ्लोट टू इंट. अँड यू कॅन सी द रिझल्ट्स आर हिअर. एज आहेत ते फ्लोट टू इंटमध्ये कन्वर्ट झालेलं असेल. देन रँडमली ॲरे कशी क्रिएट करायची किंवा डेटा फ्रेम कशा क्रिएट करायची हे तर आपल्याला माहिती आहे, बट स्टिल वी नो वॉचिंग अगेन दोज थिंग्स. df is equals to p dot data frame, a is equals to np dot random dot random, start will be at 10, end will be at 20, and the step size will be the 5, or sorry, size will be the 5. Then b, for b it will be again, I have already mentioned here the list. So you can see the result. Shape काय आहे डेटा फ्रेमचा, 5 into 2. हां ठीक आहे. मी कोड रन केल्यानंतर 5,2. देन सी ही डेटा फ्रेम तर क्रिएट झाली. यापुढे सपोज या डेटा फ्रेममध्ये जर कॉलम एखादा ॲड करायचा असेल, आपण ऑलरेडी काल पाहिलेलं आहे, तरी पण हा पॉईंट मी रिपीट करतो आहे. सो आय एम ॲडिंग वन कॉलम नेम कॉल ॲज सी. सो df ऑफ सी इज इक्वल्स टू इंटेलिमेंटर. सो इंटेलिमेंटर नावाची व्हॅल्यू ना सी नावाच्या कॉलमला प्रत्येक रोमध्ये ॲडजस्ट झालेली दिसून येईल. यू कॅन सी द रिझल्ट्स आर हिअर. सो df डॉट इन्फो चेक करायचं असेल तर सो रिझल्ट्स आर हिअर अगेन. सपोज मी काय इनिशियली जे सी इज इक्वल्स टू इंटेलिमेंटर हँडल केलं होतं, नाव आय एम टू रिप्लेस सीची व्हॅल्यू ना 100 ना इन्स्टेड ऑफ इंटेलिमेंटर. सो यू कॅन सी नाव सी इज इक्वल्स टू 100 फॉर इच रेकॉर्ड. देन नेक्स्ट df ऑफ सी. ओके, सी नावाचा जो काय कॉलम असेल तो कॉलम ए आणि बीची ॲडिशन असेल. ए प्लस बी म्हणजे सी. सो 18 प्लस 10 28, 15 प्लस 20 35. सो सेम लॉजिक आय हॅव बीन यूज हिअर. देन df ऑफ सी इज इक्वल्स टू ए कोमा बी म्हणजे df ऑफ ए कोमा बी. जे काय डेटा फ्रेम कॉलम ए आणि कॉलम बीचं प्रोडक्ट असेल तो तुमचं सी असेल. 18 10 180, 15 20 सॉरी 15 गुणिले 20 300. देन ओके, df ऑफ सी नावाचा हा कॉलम नवीन क्रिएट करतो किंवा त्या कॉलमला मी थोडे मॉडिफिकेशन करून त्याला बदलतोय. सो df ऑफ सी इज इक्वल्स टू df ऑफ एचा स्क्वेअर. जो काय एचा स्क्वेअर असेल तो तुमचा सी नावाचा कॉलम असेल. सो 1चा स्क्वेअर 324, सॉरी एचा स्क्वेअर म्हणजे 18चा स्क्वेअर 324, 15चा 225 लाईक दिस. देन df ऑफ सी इज इक्वल्स टू df ऑफ ए प्लस 100 म्हणजे सी ए कॉलममध्ये जे काय असेल त्यामध्ये 100 मिळवा आणि तुमचा सी नावाचा कॉलम बनवा. काय डाऊट? नो सर. ठीक आहे. क्वेश्चन काय होता आपला, मी क्वेश्चनकडे येतो क्लोज करण्याअगोदर सेशन. AI consume water and it can also cause in future the scarcity of water. Okay, so reason is yes, AI consume water. I will tell how. लक्षात ठेवा, जे काय तुम्ही म्हणतात GPT सारखे मॉडेल असेल, LLM सारखे मॉडेल असतील, त्यांची साईज भरपूर वॉस्ट आहे. ओके, असे मॉडेल जरी बनवायचे असतील तर कितीतरी GPU लागतात, व्हर्च्युअल मशीन्स लागतात, कितीतरी डेटा लागतो, त्यावरती मॉडेल ट्रेन व्हायला. मशीन ट्रेन होते, मॉडेल हे होते. कधी कधी तुमचा लॅपटॉप गरम झाला असेल, थोडासा डेटा थोडासा लोड आला तर आठवते. येस. ओके, सो विचार करा तुमची तर मायनर एखादी फाईल किंवा डेटा हे करत असाल तर लॅपटॉप तापतोय. आणि ज्यावेळेस तुम्ही LLM सारख्या गोष्टी जर एका बिलियन्स ऑफ पॅरामीटरवर ट्रेन करतात आणि 1-2 बिलियन नाही. ओके, मिस्ट्राल AI नावाचं एक मॉडेल आहे जे आय थिंक मिस्ट्राल AI नेमॉन का नेमोन काहीतरी आहे, इन्स्ट्रक्ट म्हणून 2704 ओके का 4207 म्हणून काहीतरी मॉडेल. तर ते काहीतरी 12 बिलियन पॅरामीटरवरती ट्रेन झालेलं आहे. आणि अजून 12 बिलियन पॅरामीटर म्हणजे यू कॅन डिरेक्टली से दॅट 1 बिलियन पॅरामीटर म्हणजे 4 GB. जस्ट वेट, लेट मी कनेक्ट विथ द चार्जर.
त्यानंतर मॉडेल आणि पॅरामीटर आपण या गोष्टी पाहणार आहोत पुढे ज्यावेळेस तुमचं चालू होईल जनरेटिव्ह AI त्यावेळेस. ओके फाईन. आपण कुठे होतो? कुड यू प्लीज रिमेंबर मी आपण काय पाहत होतो? ओके, वॉटर. सो हां, एवढं मोठं जर मॉडेल किंवा एवढ्या मोठ्या जरी मशीन्सवरती जर काम करायचं असेल तर इट कॅन जनरेट अ ह्यूज हीट. ओके, एक एक्झाम्पल आहे तुमच्या लॅपटॉपचा. पण जिथे मोठमोठे डेटा सेंटर आहे, जिथे एवढे मोठे मॉडेल्स ट्रेन केले जातात, ओपन AI असेल किंवा गुगल असेल किंवा आणखी कोणी बनवलं आहे भरपूर मिश्रासारख्या कंपनी असतील. सो ज्यावेळेस LLM किंवा मोठमोठे मॉडेल ट्रेन करतात ना, या मॉडेल ट्रेन करत असताना हीट डिसिपेट होते. सो मशीन्सला थंड करण्यासाठी, कूल करण्यासाठी डेटा सेंटरला किंवा जे ऑपरेशन्स होतं त्यामध्ये हीट डिसिपेट करण्यासाठी दे यूज अ वॉटर. आणि लक्षात सुद्धा 1 किलोवॅट 1 kWh 1 किलोवॅट पर आवर जर कूल करायची असेल तर 9 लिटर पाणी लागते. ओके, सो इट रिक्वायर्स अ ह्यूज वॉटर. आणि एवढे मॉडेल जर ट्रेन करत असाल, एवढ्या गोष्टी जर हे ट्रेन होत असतील, हीट जर क्रिएट होत असेल तर त्याला ना डिसिपेट करायला किंवा कुलिंग करण्यासाठी पण नीड अ वॉटर. ओके, सो आय रेड अ समवेअर और आय डोंट नो, मी कुठेतरी रील पाहिली याबद्दल की ज्यावेळेस ना ओपन AIवरती मॉडेल वगैरे ट्रेन करत होतं किंवा ओपन AIवरती ज्यावेळेस मॉडेल ट्रेनिंग वगैरे चालू होतं LLMवरती किंवा जे काही ज्यावेळेस हीट वगैरे जनरेट होत होती तर त्याला कूलिंग करण्यासाठी आय थिंक त्यांना ना पाण्याचा प्रॉब्लेम फेस झाला होता. तर एम्प्लॉईना पाणी प्रोव्हाइड केलं नव्हतं. आय एम नॉट शुअर बट आय हॅव रीड समवेअर. एक्झामला जर त्याचा इन्फॉर्मेशन रिसोर्स म्हणजे पाहायला आला ना, मी शेअर करतो. आय थिंक yesterday आय हॅव सीन समवेअर वन रील अबाउट दॅट पॉईंट. सो येस, दॅट इज अ रिझन की AI can consume water and it can also create the scarcity of water. क्लिअर झालं? येस सर. पुष्कर, तुमच्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर सपोज गाडीचं इंजिन जसं गरम होतं मग त्याला कुलिंगसाठी रॅडिएटर वापरतात, राईट? ओके, रॅडिएटरमध्ये एअर कूल्ड आणि वॉटर कूल्ड असतात. तर त्यापैकी मी जे काय बोलतोय ते वॉटर कूल्ड बोलतोय. सिम्पल, जर गाडीची संख्या वाढली तर हीट पण वाढणार आहे, राईट? आणि हीट वाढली तर त्याला कूलिंग करण्यासाठी पाणी पण मला वाढणार आहे. जस्ट ॲझ्युम. ओके, एक बाईक आहे आणि एका बाईकला कूल करण्यासाठी मला 1 लिटर पाणी लागते. ओके, आणि तुझ्याकडे टोटल 10 लिटर पाणी आहे. सो एक बाईकच्या ऐवजी आता माझ्याकडे 10 बाईक झाल्या तर माझ्याकडे 10च लिटर पाणी आहे. सो पाणी संपणारच ना, राईट? सो सेम स्टेटमेंट आय हॅव यूज हिअर. जेवढे तुमचे मॉडेल ट्रेनिंग होईल, जेवढं तुम्ही AIमध्ये ॲडव्हान्स टेकला पुढे जाल तेवढं ना यू विल यूज द वॉटर फॉर कूलिंग. क्लिअर? Yes, sir. येस. सो दॅट्स इनफ फॉर टुडे. आय थिंक डाऊट काही नसतील, पण असतील तर लेट मी नो. आहे डाऊट? नाही सर. No, sir. ओके, अँड या आय विल शो यू अ प्रूफ की AI वॉटर कन्झ्युम करते का नाही. It will take some time, don't worry. Chrome is the best option. अशा केसेसमध्ये ना क्रोम बेस्ट ऑप्शन आहे. कारण हे मायक्रोसॉफ्ट बिंग आहे नाही, दुसरंच काहीतरी निबंध लिहित आहे ज्याची बिलकुल गरज नाही. AI models consume fresh water in 2 ways: on-site server cooling and the electricity generation. ओके, हे तर माहिती आहे की तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी वॉटर लागते, प्लस जे काय मशीन्स वगैरे हिटेड होतं त्याला आपण थंड करण्यासाठी. ओके, सो 2 युजेस आहे तिथं. मी एक्झॅक्ट तुम्हाला ना युनिट किंवा क्वांटिटी सांगतो. जस्ट वेट. क्रोमवरती एक्झॅक्ट यू विल गेट द नंबर, किती कन्झम्पशन होते आणि किती नाही. वेट, or we can do one thing. आपण डिरेक्टली तो ना क्रोमच ओपन करू बिंगवरनं.
डाउनलोड होणे म्हणजे बस झालं. It's opening here, don't worry. Yes, it's ready. करण्याची गरज नाही. Searching. Okay. Artificial intelligence or AI consumes roughly up to the 9 liters of water per kilowatt hour of its energy used in the cooling towers and the air mechanism to dispatch the heat. Clear? Yes. Yes, sir. Okay. So that is the reason ki AI can consume the water. So that हा एक बोनस पॉईंट समजा किंवा एक्स्ट्रा माहिती आहे. ठीक आहे. So we can stop here for today. If do you have any questions, let me know, else we can stop.